हेडलाईन्स नंतर सगळ्या घडामोडी सविस्तर पाहूयात। राज्यामधील खासगी शिकवणी केंद्रावरती नियंत्रण आणण्याकरता महाराष्ट्र सरकारनं मोठं पाऊल उचललेलं आहे। महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र अधिनियम 2026च्या नव्या कायद्याचा मसुदा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या मसुद्यावरती नागरिकांना 4 सप्टेंबर पर्यंत हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत। खासगी क्लासेस चालवण्यासाठी विविध नियम आणि अटी प्रस्तावित करण्यात आल्या असून त्यांचं उल्लंघन करणाऱ्या शिकवणी केंद्रांवरती कठोर कारवाईची तरतूद करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांचं हित जपणं आणि खासगी शिकवणी क्षेत्रात शिस्त आणणं हा या कायद्यामागील मुख्य उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी प्रांजल यांच्याकडून। प्रांजल, ते आपण जर बघितलं तर खास करून म्हणजे नीट पेपर फुटीचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर खासगी क्लासेसवरती म्हणजे अनेक जे खासगी क्लासेस संचालक असतील त्यांच्यावरती देखील कारवाई झाली होती आणि तेव्हापासूनच खासगी क्लासवरती नियंत्रण नक्की कोणाचा हा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला होता। देशभरातच हे प्रकरण गाजलेलं होतं आणि त्यामुळे आता खासगी क्लासेसवरती नियंत्रण आणण्यासाठी यासोबतच जे शिकवणी आहेत खासगी क्लासेस त्यांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी जे विद्यार्थ्यांवरती मानसिक तणाव जो वाढत चाललाय त्यासाठी महाराष्ट्र शासन काही पाऊल उचलणार का हा प्रश्न उपस्थित केला जात होता। दरम्यान आता याबाबत महाराष्ट्र सरकारने एक मोठं पाऊल हे टाकलेलं आहे। महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने आता लवकरच महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र हा अधिनियम कायदा जो आहे तो आणला जाणार आहे आणि त्याबाबतचा मसुदा देखील आता प्रसिद्ध हा करण्यात आलेला आहे। त्या मसुद्यावरती जर हरकती असेल तर 4 सप्टेंबर पर्यंत शिक्षण आयुक्तांकडे यावरच्या हरकती ज्या आहेत त्या देखील नोंदवण्यात येणार आहेत। दरम्यान यामध्ये अनेक अटी शर्ती या घालून देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचं जर उल्लंघन केलं तर कठोर कारवाईला देखील सामोरे जावं लागणार आहे। हा मसुदा जर बघितला तर बराच मोठा आहे, जवळपास 30-35 पानांचा मसुदा आहे। मात्र यामध्ये जर काही प्रमुख गोष्टी जर सांगायच्या झाल्या तर 3 वर्षांची नोंदणी जी आहे ती आवश्यक करण्यात आलेली आहेत। क्लासेस तुम्हाला चालवायचे असेल तर परवाना हा घ्यावा लागणार आहे। यासोबतच जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांची देखील पात्रता ही बघितली जाणार आहे। त्यांच्यावरती जर आधी काही कायदेशीर कारवाई झाली असेल तर त्यांच्यावरती बंदी ही असणार आहे। यासोबतच जर कोणतेही उल्लंघन म्हणजे एका क्लासेसचे जर अनेक ब्रँचेस असेल तर प्रत्येक ब्रँचचा नवीन परवाना देखील घ्यावा लागणार आहे। यासोबतच जर नियम अटींचं जर पालन झालं नाही, जर उल्लंघन झालं तर जवळपास 50 लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद ही राहणार आहे। त्यासोबतच काही कारवाई देखील त्यांना भोगावं लागणार आहेत। यासोबतच अनेक म्हणजे पायाभूत सुविधांचा देखील विचार हा करण्यात आलेला आहे, जसं की वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी किमान 1 चौरस मीटर जागा असावी, पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी, पिण्याचं पाणी त्यांना असावं, अग्नी सुरक्षेबाबत काळजी घेतली जावी, सीसीटीव्ही कर्तव्य बंधनकारक असावा, स्वच्छतागृह ही नीट असावी, पुरेशी असावी। यासोबतच विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी शिकवणी वर्गाचा जो अवधी आहे तो 5 तासांपेक्षा जास्त असणार नाही याची काळजी घ्यावी। शिकवणी वर्ग सकाळी किंवा उशिरा रात्री भरवता येणार नाहीत, अशा अनेक महत्त्वाच्या खरं तर अटी या घालून देण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीतच या अटी ज्या आहेत या नवीन सरकारने जे पाऊल उचललं आहे कुठेतरी निश्चितच कौतुकास्पद म्हणावं लागेल। मात्र आता यावरती काय थोडंसं थांबवते, आपल्यासोबत शिक्षण तज्ञ हरीश भुताले सध्या जोडले गेलेले आहेत। हरीश सर, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। प्रांजल, पुन्हा एकदा तुमच्याकडे मी येते। खरं तर तुम्ही ज्या पद्धतीने सांगता या मसुद्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी ठरवण्यात आलेल्या आहेत सांगण्यात आलेल्या आहे आणि या संदर्भात सूचना सुद्धा मागवण्यात आलेल्या आहेत। मात्र यामध्ये काही विद्यार्थी संख्या मर्यादित करण्यात आलेली आहे का? कारण बरेच क्लासेसमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी एकाच बॅचमध्ये शिक्षण घेत असतात आणि काही क्लासेस हे व्यावसायिक आस्थापनांमध्ये नाही तर काही घरांमध्ये किंवा खाजगी ठिकाणी असे भरवले जातात। या संदर्भात काही नियम करण्यात आले? खरंय तृप्ती, जसं मी सांगत होतो तसं की अनेक म्हणजे आपण जर बघितलं तर मुलांची संख्या असेल किंवा अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर आता सध्या नवीन जो काही एक परंपराच करतो मला सुरू झाले की कुठेतरी अटॅचमेंट म्हणजे कॉलेज आणि क्लासेस हे अटॅच देखील असतात आणि त्याला देखील विरोध जो आहे तो अनेक खाजगी क्लास इतर जे असतील त्यांनी दर्शवलेला होता आणि त्यामुळे याचा देखील विचार जो आहे तो कुठेतरी यात केल्याचं बघायला मिळतंय। दरम्यान जसं मी मगाशी सांगत होतो त्यानुसार की 5 तासांपेक्षा अधिक काळ क्लासेस जो आहे ते घेता येणार नाहीयेत। विद्यार्थी शिक्षक असतील यांना दोघांनी आठवड्यातून किमान 1 दिवस सुट्टी जी आहे ती कर्तव्य बंधनकारक ठेवण्यात आलेली आहे। सुट्टीच्या पुढच्या दिवशी देखील कोणती परीक्षा घेता येणार नाहीयेत। स्पर्धा परीक्षांच्या निकालांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या तुकड्यांचे वर्गीकरण करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। यासोबतच जर बघितलं तर 100% यश किंवा रँकची हमी देणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करण्यास देखील सक्त प्रतिबंध घालण्यात आलेला आहे। हा खरं तर महत्त्वाचा मुद्दा तृप्ती यामध्ये म्हणावा लागणार आहे, कारण आपण जर बघितलं तर अनेक क्लासेस हे कुठेतरी गोल्डन बॅचेस नावाने चालवले जातात, त्याची फी जास्त आकारली जाते। 100% तुमच्या मुलांना
90% अधिक मार्क्स मिळतील असे देखील कुठेतरी त्यांना एक प्रकारे आमिष जे आहे ते दाखवलं जातात आणि यावरती बंदी जी आहे ती घालण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी केंद्रांमध्ये संदेशन व्यवस्था आणि मानसोपचार तज्ञांची मदत उपलब्ध करून देणं देखील बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि जर या सर्व नियमांचं उल्लंघन झालं प्रांजल, तर 10 पुन्हा लाख एकदा ते 50 लाख तुझ्याकडे येते, तुझ्याकडून अधिकची माहिती जाणून घ्यायची. मात्र त्याआधी शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेत. हेरंब सर, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा निर्णय खरं तर सरकारनं घेतलेला आहे. शिक्षणाचा विचार करून, विद्यार्थ्यांचा विचार करून या निर्णयाकडे आपण कसं पाहता? याचा फायदा कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना आणि पालकांना होईल? मुख्य प्रश्न अंमलबजावणीचा आहे हां, की आजपर्यंत अशा प्रकारच्या खाजगी शिकवण्यांच्या बाबत किंवा याच्या बाबतची नियमावली येते, परंतु पुढे त्याच्याबद्दल जी अंमलबजावणी शिक्षणाधिकारी वगैरे या लोकांनी करायची असते तर ती केली जात नाही आणि शाळा आणि क्लासेसचं नातं तुटलं जात नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सूचना मागवल्यात किंवा शासनाने एक पुढाकार घेतला ही समाधानाची गोष्ट आहे, परंतु प्रश्न अंमलबजावणीबाबत काय करणार ही स्पष्टता त्याच्यामध्ये असली पाहिजे असं मला वाटतं. निश्चित. सर, खूप खूप धन्यवाद या संदर्भात आपण प्रतिक्रिया दिलीत यासाठी. तर राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे महत्त्वाचा विद्यार्थ्यांकरता आणि या संदर्भातली माहिती माझे सहकारी प्रांजल कुलकर्णी आपल्यापर्यंत पोहोचवतायत. प्रांजल, आपण चर्चा करत होतो की कशा प्रकारे कोणकोणते नियम आणि अटी घालण्यात आलेले आहेत या संदर्भात. प्रांजल, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहिती करता. तर राज्यामध्ये खासगी शिकवणी केंद्रांना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारनं हे मोठं पाऊल उचललेलं आहे.